प्रतिष्ठा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या लोकसभेचं वातावरण तापू लागलेलं आहे आणि या अशा तापणाऱ्या वातावरणामध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार या संदर्भातच्या चर्चा घडू लागलेल्या आहेत। परंतु सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे सध्या सांगली जिल्ह्यात लागलेलं आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष लागलेलं आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला मिळणार यावरती चर्चा रंगू लागलेल्या आहेत। खरं तर महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे एकाच प्रकारचा गोंधळ आपल्याला दिसतोय, परंतु आज आपण चर्चा करणार आहोत ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबाबत। कारण भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी ही उमेदवारी मागितली म्हणण्यापेक्षा त्यांचा दावा आहे, परंतु भारतीय जनता पार्टीतल्या अनेकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली। त्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पण आहेत, त्यांनी उमेदवारी मागितली आहे आणि पक्षातल्या आणखी काही इच्छुकांनी उमेदवारी मागितली। नुकतीच पक्षाची बैठक झाली जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांची, त्यामध्ये पक्ष जो उमेदवार देईल त्याचा आपण प्रचार करू असं एकमुखाने ठरवण्यात आलेलं आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचा खरा उमेदवार कोण असेल याबाबत प्रचंड गोंधळ सध्या निर्माण झालेला आहे आणि आपण सोशल मीडियावरती बघतो, व्हॉट्सअपवरती बघतोय, फेसबुकवरती बघतोय, इंस्टाग्रामवरती बघतोय की रोज एका माणसाचं नाव बीजेपीचा उमेदवार म्हणून येताना दिसतंय। त्यामध्ये विरोधात जे लढणारे आहेत त्यांचंही नाव काही लोक घेत आहेत। तसंच एक मोठा नेता भाजपमध्ये येईल आणि तो आपल्या मुलाला सांगली लोकसभेचं खासदारकीचं तिकीट मिळवून देईल अशी चर्चा सुरू आहे। ही सगळी चर्चा होत असताना संजय काका पाटील का नकोत यावरती ही चर्चा खरी तर व्हायला पाहिजे होती, परंतु ती चर्चा न होता फक्त पक्षानं कोणता तरी एक सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये खासदारांचं काम चांगलं दिसत नाही असं म्हटलं जातं। परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आणि विशेषतः अलीकडच्या वर्षामध्ये ह्या वर्षभरामध्ये जे जे केंद्रीय पातळीवरून नेते आले त्या सर्व नेत्यांनी खासदार संजय काका पाटील यांचं प्रेसमध्ये भरभरून कौतुक केलेलं होतं आणि कौतुकाची थाप पण संजय काका पाटील यांच्या पाठीवरती या सर्व केंद्रीय नेत्यांनी मारलेली आहे। आता प्रश्न आहे की संजय काका पाटील यांची उमेदवारी का बदलण्याचा घाट घातला जातो। मध्यंतरच्या काळामध्ये संजय काकांचे पक्षातल्याच काही नेत्यांच्या बरोबर संबंध बिघडले होते, वातावरण चिघळलं होतं, परंतु पक्ष आणि नेतृत्व म्हटल्यावर ह्या गोष्टी घडत असतात। परंतु आज मी जो विषय आपल्यासमोर मांडणार आहे तो एक वेगळा विषय आहे। त्यापूर्वी या जिल्ह्यावरती एकतर वसंतदादा पाटील यांच्या गटाची सत्ता राहिलेली आहे। अगदी ग्रामपंचायत पासून विधानसभा असतील आणि लोकसभेपर्यंत या सगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या बाजार समिती असू देत, त्या सगळ्यामध्ये वसंतदादा पाटील गटाची सत्ता आपण यापूर्वी पाहिलेली आहे। त्याचबरोबर या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये राजाराम बापू पाटील गटाचाही हस्तक्षेप आपण नेहमी पाहत आलेलो आहोत। आता सध्या जो विषय आहे की संजय काका पाटील यांची उमेदवारी का डावलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत किंवा उमेदवारीत संजय काका पाटील यांचा पत्ता कट करण्यासाठी काही लोक का अग्रभागी आहेत, तर त्या पाठीमागं असा एक दावा केला जातो किंवा भीती व्यक्त केली जाते की संजय काका पाटील यांच्यासारखा आता जिल्ह्यातल्या तळागाळामध्ये पोहोचलेला दुसरा नेता भाजपमध्ये नाही। त्यामुळं संजय काका पाटील यांचा जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता आहे,
शहरातल्या प्रत्येक गल्लीमध्ये कार्यकर्ता आहे. संजय काका यांच्या समोर येणारा प्रत्येक माणूस संजय काका त्या माणसाला त्याच्या नावानिशी हाक मारतात. त्यामुळं संजय काकांचा गट हा जिल्हाभर प्रबळ झालेला आहे. 10 वर्षे खासदार राहिलेले संजय काका या पुढच्या काळात तिसऱ्यांदा जर खासदार झाले तर यापुढचे कितीतरी वर्षे संजय काकांची सत्ता किंवा संजय काका गटाची सत्ता या जिल्ह्यामध्ये राहू शकते आणि त्यांचा गट प्रबळ होऊ शकतो अशी भीती काही नेत्यांना वाटते. त्यामुळं संजय काकांना उमेदवारीपासून डावलण्याचा, त्यांना उमेदवारी मिळूच नये असा प्रयत्न काही नेत्यांच्याकडून सुरू आहे. परंतु संजय काकांनी गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये विशेष करून पाणी प्रश्नासाठी काम केलेलं आहे. इतर विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला वेगळा विषय घेऊन बोलावं लागेल. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संजय काकांनी किती विकास केला आणि काय विकास केला हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण राजकीय जर चर्चा आत्ता करायची झाली तर एका नेत्यानं, जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्यानं अनेकांना भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवलं, परंतु स्वतः यायला त्यांनी उशीर केला म्हणण्यापेक्षा वातावरण बघून निर्णय घ्यायचा असा त्यांचा होरा होता. त्यामुळं त्यांनी लवकर भारतीय जनता पक्षात आले नाहीत. परंतु सध्या तो एक मोठा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येईल आणि स्वतःच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी मिळवून देईल अशीही चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधून जे उमेदवार म्हणून येणार आहेत, म्हणजे आता काँग्रेसच्या उमेदवारीवर ज्यांचा प्रबळ दावा आहे ते विशाल पाटील सुद्धा भाजपमध्ये येतील अशीही चर्चा प्रसारमाध्यमांमधून करण्यात आली होती. आणि आता सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुक या सगळ्या समाज माध्यमातून अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करणारी चर्चा आपण सगळेजण पाहत आहोत. परंतु मला असं वाटतं की कितीही कुणीही कसलाही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आजचं वातावरण बघता आणि संजय काकांचा मतदारसंघावरचा होल्ड बघता, संजय काकांचा मतदारसंघामध्ये असणारा संपर्क बघता की दुसरा कोणीही माणूस भाजपकडं निवडणूक जिंकू शकेल असा नेता सध्या तरी भाजपमध्ये दिसत नाही. परंतु जे नेते आहेत त्यापैकी कुठल्याही नेत्याचा एवढा प्रचंड संपर्क आपल्याला दिसत नाही. त्यामुळं खासदार संजय काका पाटील यांनाच उमेदवारी मिळेल. गेल्या 5 वर्षांमध्ये संजय काका पाटील यांनी पाणी, रेल्वे आणि रस्ते या प्रश्नावरती बरंचसं काम केलेलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी नदीमध्ये पाणी नव्हतं आणि काही मंत्र्यांच्या बरोबर राज्यातल्या त्यांचा संघर्ष सुरू होता, त्यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी पाण्यासाठी स्वतःची खासदारकी सुद्धा पणाला लावतो, स्वतःच्या खासदारकीचा राजीनामा देतो असं सांगितलं होतं. तो जनतेसाठी खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असलेला नेता, खासदारकी पणाला लावणारा नेता असं एक जनतेमध्ये त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे. एक संघर्षशील योद्धा नेता, एक आक्रमक नेता, कोणत्याही ठिकाणी लढायची तयारी असणारा नेता अशी प्रतिमा संजय काका पाटील यांची आहे. आणि विशेष म्हणजे संजय काका पाटील यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळे आहे. त्यांचा जिल्ह्यातल्या छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत त्यांचा प्रचंड संपर्क आहे. समोर येणाऱ्या कार्यकर्त्याला ते नावानिशी हाक मारतात. तर असा तळागाळापर्यंत पोचलेला दुसरा नेता सध्या तरी भाजपकडे नाही. त्यामुळं संजय काका पाटील यांचं पारडं सध्या जड आहे. त्यामुळं कुणी कितीही गोंधळ घातला, कुणी कितीही वावड्या उठवल्या तरी महायुतीचे सांगली लोकसभेची जी जागा आहे भाजपची, त्या जागेवर खासदार संजय काका पाटील यांनाच उमेदवारी मिळेल असं मला वाटतं. आपण
आज महायुतीच्या उमेदवारीबाबत फक्त आज आपण चर्चा केलेली आहे. विकासाचे मुद्दे किंवा भाजपच्या राजकारणाचा जनतेमध्ये असणारा वेगळा परिणाम यावरती आज आपण बोललेलो नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल बोलणार आहोत. महाविकास आघाडीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल किंवा तिथं जो गोंधळ सुरू आहे त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नक्कीच प्रतिष्ठा न्यूजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट ही नक्की आम्हाला द्या. धन्यवाद.